आदरणीय पालक वर्ग म्हणजे डिअर पेरेंट्स, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. तुमच्या मुलांना तुमच्या मुलांना आता तुमची खूप गरज आहे. तुमच्या बॅकिंगची गरज आहे. तुमच्या पाठबळाची गरज आहे. तुमची मुलं आता 12वीत आहेत. ओके आणि ती आता तणावात आहेत का नाही? त्यांचा अभ्यास कसा चाललाय? ऑब्व्हियसली चांगला चालला असेल तर कौतुकच आहे, आनंदच आहे. पण अशी किती मुलं आहेत की ज्यांचा सगळा अभ्यास परफेक्ट सुरू आहे. ती बिलकुल तणावात नाहीयेत. त्यांचा टेस्टचा स्कोर पण चांगला येतोय. मॉक टेस्टमध्ये पण जबरदस्त परफॉर्म करतायत. हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच मुलं आहेत, की ज्यांचा परफॉर्मन्स दी बेस्ट आहे. बरं आपली मुलं पण काही कमी नाही आहेत. आता मी तुम्हाला सांगतो. प्रॉब्लेम काय आहे, की 10वीत पोर्शन थोडासा वेगळा होता बरं का, सोपा होता आणि या सोप्या पोर्शनमध्ये सुद्धा आपल्या मुलांनी कष्ट घेतलंय बरं का. सगळ्यांनाच काय 95 अबोव्ह मार्क मिळालेले नाहीत 10वीला. कष्ट घेतलंय आपल्या मुलांनी. पण ते कष्ट घेत असताना एक पॅटर्न निर्माण झाला होता, की पुस्तकातलेच प्रश्न करणे. ओके, धड्याखालचेच एक्सरसाइज मधले प्रश्न करणे. अगदी रिकाम्या जागा एम-सी-क्यू सुद्धा पुस्तकातल्याच करत होती मुलं आपली आणि वर्षभर शाळेतले सगळे शिक्षक छान शिकवत होते. तिथं परफॉर्मन्स चांगला होता. क्लासेसमध्ये होत होतं. शाळेत प्रिलिम्स झाल्या, क्लासमध्ये झाल्या आणि 10वीला आपल्याला चांगले मार्क पडले. मग आता ॲज अ पालक म्हणून आपण काय केलं सांगा बघू? सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे काय? तुम्ही ज्या शहरात असाल, त्या शहरातली दी बेस्ट अकॅडमी कुठली आहे कोचिंग, कुणाचा रिझल्ट चांगला आहे तुम्ही बॅनरवर शोधलं. मी तुम्हाला सांगू का? कोल्हापूरच्या एंट्रीलाच तुम्हाला मोठे-मोठे बॅनर दिसतील. जबरदस्त काही क्लासचा रिझल्ट आहे बरं का. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो जरा पुढे गेला, तर तिथे एक पुतळा आहे बरं का. बहुतेक कावळा नाका असं काहीतरी ठिकाणाचं नाव आहे लक्षात घ्या. तिथेही तुम्हाला क्लासेसचे बॅनर दिसतील. ओके, एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्लासेस आहेत. मग आपल्या मनात काय येतं, की माझा मुलगा सुद्धा अशाच क्लासमध्ये गेला पाहिजे. सगळ्याच पालकांना वाटतं. मग लाखो रुपये फी भरून आपण क्लासेस सुद्धा जॉइन केलेले आहेत. पण आता मेन मुद्दा आहे, की कम्युनिकेशन होतंय का तुमचं? मी तुम्हाला सांगतो, आपला मुलगा जे तयारी करतोय किंवा नीट सारख्या एक्झामची तयारी करतोय किंवा एम-एचची सी तयारी करतोय. पण त्याच्या अगोदर त्यानं बोर्डची प्रिपरेशन केले का? बरं केले तो म्हणतोय, पण क्रॉस चेक केलंय का तुम्ही लक्षात घ्या. केलंय का? करावं लागेल. कसं करायचं? मी तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा मुलांशी बोला. त्यांना विश्वासात घ्या. त्यांना बोला, की विचारा त्यांना, की कसा चाललाय अभ्यास? चांगले मार्क पडतायत का? काय तुला कुठल्या विषयाची भीती वाटते का? काय प्रॉब्लेम आहे का? डिस्कशन करा. तुमच्या मुलाला वाटलं पाहिजे हां, पप्पांचा सपोर्ट आहे. मी हे का सांगतोय? मी सुद्धा त्यातून गेलोय. 10वी मला 82% मार्क पडले. आता 1995 साली 82% म्हणजे चांगला स्कोर होता. आत्ताच्या 90-95% पेक्षा चांगला म्हणजे तसाच तो स्कोर होता. इतकं कौतुक झालं विचारूच नका सगळे. म्हणजे घरातले पण माझ्याकडे कौतुकानं बघायला लागले. "अरे वाह! एवढा चांगला स्कोर केलाय." मग साताऱ्यात जेव्हा आम्ही आलो, तेव्हा साताऱ्यातली सगळ्यात बेस्ट क्लास कुठला होता? पप्पांनी ऑफिसमध्ये विचारलं, तो क्लास जॉइन सुद्धा टाकला. क्लास चांगला होता. मला नावं ठेवायची नाहीत कुणाला. पण माझं काय चुकलं सांगतो, की 10वी नंतर तो 11वीचा जो चेंज आहे, तो मला जमलाच नाही. ओके. आणि घरी सांगताना मी नाही सांगू शकलो, की मला अवघड जातंय म्हणून. का? इमेज तयार झाली होती ना हुशार विद्यार्थी. मग का अवघड जातंय? का जमत नाही? मी तुम्हाला सांगू का? की कोचिंगमध्ये 10वी सारखं कोचिंग होत नाही. तुमचे विद्यार्थी पण ते मान्य करतील. 10वीतल्या सारखं म्हणजे कॉलेज तर झालंच नाही ना आपल्या मुलांचं. डमी कॉलेज. कॉलेजमध्ये आपली मुलं जातच नाहीत. मग काय होतंय, की ज्या कोचिंगमध्ये तुमचा मुलगा जातोय तिथं एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्टुडंट आहेत. अकॅडमीमध्ये ऑलरेडी 1000 मुलं आहेत. 1000 पैकी 100 हिरे आहेत, हिरे म्हणूया आपण. ते आय-आय-टीत जाणारच आहेत आणि त्यांचा अभ्यास ऑलरेडी वेगळ्या लेव्हलचा आहे. आणि काय होतं मग तिथं आपल्या मुलांचं खच्चीकरण होतं. पहिला पॉइंट काय माहितीये का, की आपली मुलं हुशार मुलांना घाबरतात. अरे त्याला जमतंय, मला जमत नाही. न्यूनगंड. माझं सांगायला लागलोय मी तुम्हाला. पण शेवटच्या महिन्यात मी तुम्हाला सांगतो 2 महिने उरले होते. माझ्या वडिलांनी मला सपोर्ट दिला. खूप सपोर्ट दिला. मी तुम्हाला सांगू का? त्या क्लासची भरमसाठ फी भरलेली होती आम्ही. 11वी पण 12वी पण. बरं 11वीतच काही जमलं नाही. मग 12वीत परत तोच क्लास का जॉइन केला? कारण 11वीत मला 41% मार्क मिळाले. मी तुम्हाला सांगतो ना, सगळ्या गोष्टी सांगतोय पालकांना आणि मी ज्या चुका केल्यात, आपली मुलं पण त्याच चुका करत असतील, तर वेळीच सावध होणं गरजेचं आहे. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, मला पडले 41% मार्क. 10वीला तर 82% होते. ते 41 पैकी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्समध्ये मला 35, 35, 35 स्कोर होता. म्हणजे मी फेल झालोच. कॉलेजने दिलेले मार्क होते. 12वीत ढकललं होतं. पण ही जेव्हा मार्क लिस्ट मी जेव्हा बघितली ना त्या दिवशी, तसा आता प्रश्न पडला होता, की काय करू? मग घरी गेल्या-गेल्या वडिलांनी विचारलं, "लागला का रिझल्ट आज?" रिझल्ट होता ना, मी म्हटलं, "लागला की." "किती मार्क्स पडले?" 84% पडले. पडले होते किती? एवढे. मी सांगितले किती एवढं? घाबरलो मी. मी खोटं बोललो. पण झालं काय, की 10वी पेक्षा जास्त मार्क सांगितले.
आता त्या क्लासमध्ये समजत तर काहीच नव्हतं. बरोबर आहे. मग आता मी कसं सांगायचं पप्पांना, की मला क्लास बदलायचा आहे म्हणून. पप्पा तर म्हणाले, "चांगले मार्क पडलेत ना." मग घाबरून मी परत तोच क्लास जॉइन केला. परत तेवढीच फी भरली 11वी काही कळत नसताना. आपल्या मुलांच्या बाबतीत असं होऊन द्यायचं नाहीये. तुम्ही डिस्कशन करा. भले कमी मार्क पडलेले असू देत. ओके. काय त्याच्यावर ॲक्शन घेता येईल? आता माझ्या वडिलांनी मी त्या पप्पांना काय म्हटलं, परीक्षेला 2 महिने उरले होते. जशी आत्ताची वेळ आहे ना तशीच. मी त्यांना म्हटलं, "मी गॅप घेतो. यावेळेस 12वी एक्झाम देणार नाही. मी नेक्स्ट इयर देतो. रिपीट करतो." पास होणारच नव्हतो. माझा काहीच अभ्यास नव्हता. तेव्हा माझ्या वडिलांनी मला सपोर्ट दिला आणि म्हटले, "आपण दुसरा क्लास शोधू." मला क्षणभर आश्चर्य वाटलं, की मला वाटलं होतं 4 फटके बसतील. नाही, उलटं दुसरा क्लास आणि लकीली माझा एक मित्र होता अमित भुरके. मी तुम्हाला सांगतो, तो म्हणला, "सर, आपल्या इथे एक नवीन क्लास सुरू झालाय. येतो का?" मी म्हटलं, "येतो की." सांगतो केळकर सरांचा तो क्लास शेवटच्या 2 महिन्यात सरांनी 1 टू 1 अभ्यास घेतला. निदान मला 68% पडले, नाहीतर मी पास होऊ शकलो नसतो. आता ठीक आहे, आता पासिंग खूप सोपं आहे. आपली मुलं फेल नाहीत होणार. पण ग्रुप क्लिअर होईल का? हा प्रश्न आहे. बरं हे ग्रुपिंग म्हणजे काहीतरी पालकांना माहिती आहे का? ग्रुपिंग क्रायटेरियासाठी केमिस्ट्रीला बाकी सब्जेक्ट ऑर असतात हे तुम्हाला माहिती आहे का? नसेल माहीत तर मला कमेंटमध्ये विचारा. बरं 12वीच्या मार्काचं महत्त्व किती आहे? हेही कमेंटमध्ये विचारा. आणि मी तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला 23 नोव्हेंबर म्हणजे सांगतो रविवार आहे. त्या दिवशी जर तुम्हाला कोल्हापूरला यायला जमत असेल, भले मी तुम्हाला लास्ट टाईम पण बोललोय इचलकरंजी आणि या सेमिनारचे काही चार्जेस नाहीयेत गाईडन्स काउन्सिलिंगचे लक्षात घ्या. ऑलरेडी खूप पालकांनी अपॉइंटमेंट घेतलेली आहे. मी तुम्हाला सांगतो आम्ही 10:30चं टायमिंग दिलंय. पण टेंटेटिव्ह 11, 11:15 वाजता लेक्चर सेमिनार स्टार्ट होईल. ऑलरेडी मुलांची संख्या जास्त आहे त्याच्यामध्ये. ओके. मग या स्टेजला अभ्यास कसा केला पाहिजे याचा गाईडन्स असणार. आता बरीचशी मुलं म्हणतील, "सर तिथलं रेकॉर्डिंग करून पाठवा." काय होतं, कॅमेरासमोर बोलणं एवढं सोपं नाहीये लक्षात घ्या. म्हणजे रेकॉर्डिंग स्टार्ट केलं तर पालक किंवा विद्यार्थी कशी कंडिशन असेल मी सांगू शकत नाही. ते बोलतील न बोलतील. त्याच्यापेक्षा तिथला अनुभव मी सगळा तुमच्याशी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेन ना. मग तुम्ही ऑलरेडी जर कोल्हापुरात असाल, कोल्हापूर जवळील असाल, तर आम्ही 11चा टायमिंग ठेवतोय. 11, 11:15 फ्लेक्सिबल थोडं ठेवतोय. तुम्ही येऊ शकता आम्हाला भेटायला. या नंबरवर कॉल करा. आम्हाला भेटायला या. मी सांगतो दरवर्षी या स्टेजनंतर बरीचशी मुलं माझ्याकडून गाईडन्स घेतायत आणि जो ट्रॅक खाली चालला होता, तो पुन्हा ट्रॅकवर येतात मुलं आणि चांगला अभ्यास करून चांगले मार्क मुलं पाडतायत. बरं, मग हे नंबर नोट डाउन करून घेतले का? कॉल करा. थोडंसं ना काय माहितीये का, आम्हाला तशा त्या तुमच्याशी बोलून टाईम स्लॉट सिलेक्ट करायचे आहेत. बरं, आता लास्ट मोमेंटला आमच्या वेळेस कसं होतं, की ऑफलाईन शिवाय पर्याय नव्हता. आता जर तुम्ही तुमच्या मुलांशी डिस्कस केलं, ओके. आणि त्यांच्यावर थोडंसं तुम्हाला लक्ष ठेवावं लागणार आहे. रिझन सांगतो. मुलांना आपण सपोर्ट देतोय. ते म्हणतील ती पुस्तकं त्यांना आणून देतोय, म्हणतील ती ऑनलाईन बॅच सुद्धा आपण त्यांना जॉइन करून देतोय. पण आपली मुलं ते अभ्यास करतायत का? याच्यावर आता लक्ष ठेवलं पाहिजे. रोजचं कम्युनिकेशन पाहिजे. आता माझ्याकडे ना कदम आहे एक मुलगा, समर्थ कदम. खंडाळ्याचा आहे लक्षात घ्या, पारगाव, खंडाळा. मी त्यांच्या पालकांना सांगितलंय, आठवड्याला भेटायला यायचं. हो. आणि आठवड्याला भेटायला यायचं मला. फॉलोअप घ्यायचा. कसं चाललंय, काय-काय हे खूप गरजेचं आहे. आता मी तुम्हाला सांगतो, तुम्ही सुद्धा तुमच्या कोचिंगमधल्या शिक्षकांना भेटा. कसं चाललंय, काय सगळं बघा. मी तुम्हाला सांगतो हां, आता 1-2 वेळा तुम्ही भेटला आणि तुम्हाला जर सगळं पॉझिटिव्ह रिप्लाय येत असेल, हां, मग सारखं जायची गरज नाहीये. गरज नाही बिलकुल म्हणूया आपण. ठीक आहे. ऑनलाईन कोचिंग करतोय मुलगा. तर त्या सरांना भेटणं शक्य आहे का? कॉल शक्य नाहीये. कारण ऑनलाईनमध्ये विद्यार्थी संख्या भरपूर असते. प्रत्येक वेळेस कॉल रिसीव्ह करणं शक्य होत नाही कोणालाही. पण अशा वेळेस आपणच आपल्या मुलांशी डिस्कशन केलं पाहिजे. हां, टेस्ट होती दिली का? किती स्कोर झाला? त्या टेस्टचं एनालिसिस केलं का? 5 मिनिटं वेळ काढा आणि मुलाला पण कळू दे तुमच्या, की पप्पा चिडत नाहीयेत. कमी स्कोर आला तरी मोटिव्हेट करतायत किंवा त्यांचा मला सपोर्ट आहे. बास पप्पांचा, घरातल्यांचा सपोर्ट असेल ना, तर मुलगा काहीही करू शकतो लक्षात घ्या. मग मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल, की एवढ्या रात्री किंवा उशिरा मी हा व्हिडिओ अपलोड का करतोय? विद्यार्थ्यांना खरोखर गरज आहे. आता बघताय ना, आत्ता बोला. ओके. डिस्कशन करा. काही पालक मात्र ना हायपर असतात बरं का. एकदम रागीट असतात लक्षात घ्या. कमी स्कोर होतोय. का होतोय कमी स्कोर? हां, का जमत नाही तुला? बापरे! आवाज ऐकूनच भीती वाटते. सिरियसली भीती वाटते. हां, मुलांना धाक असला पाहिजे. भीती असलं पाहिजे. बरोबर आहे. तुमचे आदरयुक्त भीती तर असलीच पाहिजे लक्षात आहे. शिक्षक असतील, पालक असतील. हां, भीती असली पाहिजे. पण कुठेतरी पाठीवर हात ठेवला पाहिजे की नाही सांगा बघू? कुठेतरी सपोर्टची गरज आहे. बरं आपल्या मुलांना मी तुम्हाला सांगतो, सांगताना थोडंसं वाईट वाटतंय. ज्या अकॅडमीमध्ये लाखो रुपये भरले, तिथं मुलांना खरोखर सपोर्ट मिळतोय का? हा व्हिडिओ बनवायच्या अगोदर मी तुम्हाला आता नाव घेत नाही त्या स्टुडंटचं, मुलगी आहे, 2 मुली आहेत. मी त्यांना बोलवून घेतलं होतं आणि 1.5 तास त्यांना मी फिजिक्स दोघींना शिकवलंय.
त्या IIT जाणार नाहीयेत. त्या 99 पर्सेंटाइलच्या पण मुली नसतील. पण त्या दोघींचाच मी क्लास घेतलाय का? मागं पडतायत. मागं पडतायत. मी तुम्हाला सांगतो. पण दुर्दैवानं बाकीच्या ठिकाणी तसं होत नाहीये. ही रिॲलिटी आहे लक्षात घ्या. टॉपर्सकडे लक्ष दिलं जातंय. या स्टेजला माझ्याकडे जॉइन होणारी मुलं अशी आहेत, की ते त्यांच्या क्लासमध्ये चांगलं परफॉर्म न करू शकल्यामुळं त्यांना खालच्या बॅचमध्ये टाकण्यात आलेलं आहे. म्हणजे असं जिथं होत असेल तुमच्या मुलाचा मंथली टेस्टमध्ये कमी स्कोर आला, टॉपच्या बॅचमधून काढा, खालच्या बॅचमध्ये टाका. खालच्या बॅचमध्ये टॉपर वरती घ्या. यानं मुलं डिमोटिव्हेट होतात. सपोर्ट द्या. त्यांना द्या सपोर्ट लक्षात घ्या आणि एका टेस्टमध्ये खाली आलं, त्याचं काही कारणं चुकतात ना. म्हणजे लगेच खालच्या बॅचमध्ये शिफ्ट होतात मुलं, डिमोटिव्हेट होतात. मग जर तुमच्या बॅचमध्ये तुमच्या मुलांना सुद्धा JEEच्या बॅचमधून काढून CETच्या बॅचमध्ये टाकलं असेल, तर त्यांना डिमोटिव्हेट करण्यात आलेलं आहे. तुम्ही या, मला भेटा. तुमच्या मुलांचे सगळे प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करेन. ओके. आणि कोल्हापुरातीलच असाल, तर एक लेक्चर सुद्धा होणार आहे छानपैकी आणि सांगतो, मुलांना सांगतोय. तुम्ही जर कोल्हापूरतील स्टुडंट असाल, तर कमेंटमध्ये नक्की सांगा. उद्या भेटू आपण लक्षात घ्या आणि एक छान नवीन सुरुवात करूया. अगदी पहिला दिवस आहे आमचा अभ्यासाचा, तरी पुढच्या उरलेल्या दिवसात बोर्ड प्लस सीट चांगलं होऊ शकतं. काही डाउट असतील तर या नंबरवर कॉल करा. ऑल द बेस्ट.